इंदापूरच्या अंतुर्णी या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरावर काँग्रेसने मोर्चा काढलेला आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रामुख्याने हा मोर्चा आहे। आपण या ठिकाणी आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। का हा मोर्चा तुम्ही आज अंतुर्णी येथील दत्तात्रय मामा भरणे यांच्या घरावरच घेऊन आलेला आहे? दत्ता मामा भरणे हे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे। इंदापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळीचं, ऊसाचं, डाळिंबाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परंतु सरकारने त्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे। त्या 25,000मध्ये काही होत नाही, एकदम तुटपुंजी अशी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे त्या मंत्री महोदयांना जाग यावी यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे। ताई, आज तुम्ही महिला म्हणून या मोर्चामध्ये आलेला आहेत, काय तुमच्या भावना आहेत शेतकऱ्यांवर? आज शेतकऱ्यांचे हाल मुख्यमंत्र्यांना दिसत नाहीयेत का? स्वतः कृषी मंत्री इथले रहिवासी आहेत, त्यांना शेतकऱ्यांचे हाल दिसत नाहीयेत का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई कृषी मंत्र्यांनी लवकरात लवकर द्यावी आणि कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे। अजितदादांचं निधन होण्यापूर्वी अजितदादांनी कर्जमाफीची घोषणा केली होती। अजितदादांचं निधन झाल्यानंतर हे नेते मंडळी काही यांची काय सगळी जबाबदारी विसरलेत की काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। ताई, आज तुम्हाला इकडे आंदोलन करायला पुढे जाऊन दिलं नाही, पोलिसांनी अडवलेलं आहे। सर्व तर मी हे जे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जो न्याय लढा आहे त्याला जो विरोध केला जातो, त्याला थांबवला जातो, ही लोकशाहीची गळचेपी आहे। मी ह्याच तालुक्यातल्या एका शेतकऱ्याची लेक आहे। 8 वर्षापूर्वीही आम्ही ह्याच तालुक्यामध्ये गावांच्या पाणी प्रश्नांसाठी आंदोलन केलं होतं। 2-2 टर्म तुम्ही जर मंत्री राहून तुमच्या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसाल तर तुम्ही राज्याला काय न्याय देणार? आज तुम्ही वचन दिलं होतं 7-12 कोरा करतो, का शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात? शेतकरी राजा आहे, मनानी राजा आहे, वागण्यानी राजा आहे, त्याचा सन्मान करा। आज तुम्ही आम्हाला इथे थांबवताय, पण ही लढा इथेच थांबणार नाही। सर, आता या ठिकाणी पोलिसांनी तुम्हाला अडवलेलं आहे, आंदोलन या ठिकाणी थांबणार का आणि पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आंदोलन थांबणार नाही। दत्ता मामांचा, मंत्री महोदयांचा कोणी प्रतिनिधी जोपर्यंत इथं येत नाही, तो आमचं निवेदन घेत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आम्ही इथं अजिबात हलणार नाही। कोणाला काय वाटत असेल तर आम्ही इथून उठणार नाही। आम्ही राहुल गांधीचे शिपाई आहोत। राहुल गांधीचा संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। त्यामुळे आम्ही इथून उठणार नाही ना हलणार नाही। या ठिकाणी आपण बघतोय की आंदोलनकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। जोपर्यंत दत्तात्रय मामा भरणे किंवा त्यांच्याकडून यांचं निवेदन आहे ते निवेदन घेण्यासाठी अधिकृत या ठिकाणी अधिकारी येत नाहीत आणि त्यांची मागणी ऐकत नाहीत, तोपर्यंत आंदोलनकर्ते या ठिकाणी उठणार नाहीत। कॅमेरामॅन महेश संतोष, .1 महाराष्ट्र, अंतुर्णे, इंदापूर।